नाही 19.5 नंतर मी टाकलं का नाही 19.5 नंतर 20 बॉल. चल इकडे दे. चल चल इकडे दे. मला काय सांगा चिडकायच दे ना तर बोय करणार दे. चल बिल काय नाही. चल टाकाय नाही. एक बॉल का टाकायचा मी समज 19.5 नंतर 20 झाला. हा मी आज लई दिवसानंतर ही मोठी बैलगाडी जाताना बघितल्या गावाने. ह्या कारच्या मधनं बैलगाडी या लागल्या. पूर्वीचा दिवस आठवलं मला. चिने आज निवांत बसलाय खरं. का माहिती आहे ना आज गुरुवार आहे मार्गशीर्ष. घुंगराचा आवाज पहिला चाळ असायचा आता एकच घंटे आहेत. चाळ आहेत वाटतं बारकं चाळ आहे. तिथे बसणार काय बसणार अभ्यास करायचा कोणी ठिकाणी मिळून. एबीसीडी म्हणा. एबीसीडी म्हणताय गुरुजी ह्याच्यावर बसल्यात आणि एबीसीडी बनवतात बघ. ABCD. तुम्हाला सांगतो विषय की आज मी दुपारी 2 वाजता गारगोडला गेलेलो आणि तिथं मी क्रिकेट मॅच बघत बसलो. कारण क्रिकेट आमच्या इथे चालू झालं आता गारगोडच्या मैदानात. मग तिथे 2 तास बघत बसलो मस्तपैकी. आणि आता झाले संध्याकाळ. आणि संध्याकाळचं झाले काय की विषय की आज गुरुवार असल्यामुळे मी कुठं बाहेर गेलोच नाही. कारण मला माहिती आहे काय ना काय तर नॉनव्हेज बिनव्हेज काहीतरी खाईन म्हणून. कारण गुरुवारचं मला काही खायचं नव्हतं पहिली गोष्ट म्हणजे. आणि आज महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की आमच्या मामांच्या घरात कार्यक्रम आहे की नवनाथ पूजा होत्या. तर ती नवनाथ पूजा असते. तर मला दाखवतो मी तिथे पूर्ण आता थंडीचे दिवस आहे. तिथं उघडं करून कानाला पट्टे वगैरे बांधून ते ग्रंथ वगैरे पूर्ण म्हणेपर्यंत बसायला लागते. तर तुम्हाला थोड्या वेळ दाखवतो. अजून काही वेळ आहे तोपर्यंत जरा क्रिकेट मॅच बघूया. कारण आज इंडिया आणि साऊथ आफ्रिकेची दुसरी T20 मॅच आहे ती बघायची आपल्याला आता. कारण ही सामूहिक पूजा आहे. काही कारणाने 10 लोक न मिळाले तर जेवढे पूजक असतील तेवढ्या पुष्काने पूजा करावी. स्त्रियांनी या पूजेत जरूर भाग घ्यावा. पूजेच्या दिवशी पुष्काने सकाळी खाऊ घेऊ नये. तुळशी पत्र घालून पाणी वापरावे. तामर 10 मोठ्या सोपाऱ्या. गुरुचरित्र नवनाथ अध्याय भगवद्गीतेचे पोथी. 3-4 किलो रंगीबेरंगी फुले असावी. त्यात काही फुले सुवासिक असावी. थोडा वेळ तुळशीपत्र शेंगदाण्याची कूट सुंठ दळलेली साखर. तुम्हाला पटणार नाही की मी आता उठलो किती वाजता. तर वाजलेत किती तुम्हाला सांगतो. आणि थंडी काय आवरणार तुम्हाला सांगतो. थंडी जर एवढी आहे की नाही माझ्या अंगावरती जॅकेट असून आत बन्यान असून टी शर्ट वगैरे घालून सुद्धा मी गादीवरती झोपून 4 ब्लँकेट अंगावर घेऊन झोपलेले मी. 4 म्हणजे तुम्हाला आता पटणार नाही कारण 4 ब्लँकेट. 11:15 वाजल्यात आणि मी आत्ता उठलोय. थोडक्यात तुम्हाला दाखवतो 1 2 3 आणि 4 स्पर्धा चालू आहेत मौनी चषकच्या बघायसाठी आले. तुम्हाला सांगायचं म्हणजे 13.5 डिग्री तापमान. आणि हे हँडग्लोज सॉक्स आणि जॅकेट 2 आणि अंगावर 3-4 कांबळी एवढे घेऊन मी झोपलेलं. तरीसुद्धा अजून थंडी आहे. तोंडागंडा अशा वाफा मारल्यात. थंडी लई जोरात पडलेली आहे यावर्षी. तर विषय काय तुम्हाला सांगतो मित्रांनो. मी आता थंडी वाजली मला. मग घरात आंघोळ करायचं मला आलाय कंटाळा. मग आता मी जाणार आहे नदीला आंघोळीला. 11:30 वाजता जाणार आहे. ते पण सकाळचं. भूक तर लागलेली पण शेवटी आंघोळ करायची म्हणजे जरा थंड पाण्यानं म्हणलं नदीलाच बघूया आज कसं होते. तर चला आता मी तुम्हाला सांगतो नदीकडे आलो आहे मी. पण जे मला इथं एवढं भारी वाटायलं तुम्हाला सांगतो. काय 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 गार वारं शेताकडं मस्त एकदम भारी वाटायले. तसं म्हणायला गेलं तर सकाळी पोहायला यायला पाहिजे. पण आज माझा काय प्लॅन नव्हता पोहायला यायचा. तरी पण म्हटलं आज जाऊया बऱ्याच दिवसांनी जाणार आहे. कारण पाणी पण गाय नदी एकदम फुल भरलेली आहे. डेंजर. पाणी तर स्वच्छ आहे सोडा. कारण आता हे झालेच पुढं म्हणजे वातावरण गेले पुढं पावसाचं दिवस थंडीचा दिवस आहे त्यामुळं टॉपचा विषय आहे. नदी फुल्ल भरलेली आहे. मी आता पाण्यात जाऊन आले जरासं. थंडी एवढी आहे की नाही आणि गारगीच पाणी आहे. तरी पण आता आंघोळ करायचीच आहे मला. तुम्हाला सांगतो मित्रांनो 12 वाजले तरी थंडी लय आणि पाणी लय गार आहे. आणि चेष्टेचा विषय नाही आहे ह्यो. कारण ह्या वर्षी तर लई थंडी लागली आणि थंड पाण्यानं आंघोळ करायचं म्हणजे आई शपथ. अजून पण मला असं थंडी असं म्हणजे बोटं माझी पूर्ण अशी वाकडी पण होऊन झालेली एवढी थंडी आहे. त्यामुळे डेंजर काम आहे. तुम्हाला व्हिडिओ बघतोस यूट्यूबचं आहे परवा तुम्ही धावलेलं ते तेवढं बघितलेलं आणि वर्षी धावलेलं त्यातून परत ते काय मला लावायलाच येईना. लय केस लय वाढले. हे माझा मित्र आहे. म्हणजे मी लय लहान असल्यापासून आम्ही दोघं दरवर्षी
दरवर्षी भेटते आपण हो हा? दर हो. सीझनला हो मला वाटतं कितीतरी वर्ष झाली असते आता लय म्हणलं तरी पण नाही 10-12 वर्ष तर झालं असेल. ही कमीत कमी आहे हा हा त्याच्यापेक्षा मला पण आठवत नाही की मला तर वाटते लय लहान असल्यापासून आपण भेटते हो हो आम्ही भेटते आणि तंबाखू खायला बघा देव त्याला सांगितले खाऊ नको म्हणून तरी पण खाते चांगलं नसते तंबाखू खाणं ते आता घेऊन आलं इकडं बकरी चारायला योग्यावर मला भेटते कधी कधी दरवर्षी भेटते आमच्या यावर्षी किंवा आमच्या घराकडे आलं नाही दरवर्षी दिवाळीला फराळ करायला येते कधी आलं नाही तुला वेळ मिळाली नाही वेळ मिळाला नाही हो. काय झाले चुलता गावाकडे होता म्हणून का नाही आम्ही दोघंच मेंढराचं असते म्हणल्यावर गावातच नाही त्याच्यामुळे अवघड. तर लईच जणी मैत्री आहे आमची वर्षातनं 1 महिन्यात तरी आपली 2-4 वेळा भेट होते हो हो दरवर्षी मात्र दरवर्षी असतं इथंच असतं की कुठं जायचं. तर आता आम्ही सध्या बुदरगडवरती आलोय गर्दी तर लईच जोरात आहे मी आणि मनोज आले काय विषय तुम्हाला सांगतो मी आंघोळ करून लगेच आलेल्या हे दारात झालेला मला म्हणलं आज गडाला जायला आता हा असंच जायला लगेच काय तुला हं? काय गड्याला काय गडाला काय कराय माशासनी खाऊ टाकायचं होय चला जायचं काय मग चला मार्गशीर्ष महिना असल्यामुळे ना गर्दी लय आहे कारण म्हणजे शाळेच्या सुट्ट्या पण आहेत रविवारच्या शाळेच्या ट्रिपा पण लय आल्यात त्यामुळे म्हणलं एवढी आज गर्दी का गडावर तर त्याचं कारण ते आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात पाया पडायला पण लोक येतात या काकीकडे कांदाभजी चांगली मिळतात त्यामुळे कांदाभजी खायसाठी आम्ही थांबलो इथे आणि लगेच इन्स्टंट तयार करून देणार आपल्याला तुला काय आवडते कांदाभजी कांदाभजी आवडते खालीच काय बघितलंच खाऊन आपला मित्रच आहे किरण नाव आहे कचरा तिथल्या तिथं लगेच गोळा करायला बघा मी आता लई लांब व्हिडिओ करायला त्याला माहीत पण नाही आहे व्हिडिओ करायला साई आईस्क्रीम म्हणून त्याचा गाडा आहे हो त्यात घाल की चिरमुरे घाल की त्यात घे त्यात घाल म्हणजे कसं होते पिशवीतनं एकत्र नाही बरं पडेल आहे का नाही बस काय तेवढे तर तुम्हाला सांगतो आता मित्रांनो काय विषय आहे रविवारचं पर्यटन आता स्थळ लई जोरात झाले इथे गडावरती कारण इथे सगळं बोटिंगचं चालू केले पॅराग्लायडिंग वगैरे लई काय काय चालू केलं आता मला मागच्या वेळेस बैल असले व्हिडिओ पण जर टाकला असं त्याच्यामुळे एवढी गर्दी असते आता चला की काय विषय काय दे काय कर काय सांगणार नुसतं आनंद घ्यायलायस त्याचा हां उभं राहायचं वरनं बघायचं काय करायला इकडे सांग मला आता तळ्यापाशी हां काय कराय काय सांगणारच की रे काय करायला आज मासा माशासने काय करणार आहेस होय नदी ना बाबा हे तलाव आहे दशला म्हणते नदी तो तुम्हाला गारगीच पाणी आहे मला माहिती आहे सकाळी जाऊन आले नदीला मी हे तर लईच गार असते पाणी गारगीच रे बाबा